नमस्कार, सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती चवीला खूपच छान बनवून तयार होणार आहे। ह्या गरमीच्या दिवसामध्ये आरोग्याला थंडावा देणारी तसेच जेवणाची लज्जत वाढवणारी आजची रेसिपी आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीची कढी। ही कढी खाल्ल्यावर दह्याची कढी ही विसरून जाल। ही कढी चवीला आंबट आणि तिखट अशा प्रकारची उत्तम बनवून तयार होते। आज संपूर्ण कैरीची थाळी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा, त्यामुळे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते। तुमचा जास्त वेळ न घेता चला तर मग कृतीला सुरुवात करू। ही कैरीची कढी 4 जणांसाठी आपण बनवणार आहोत, त्याप्रमाणे कढीचे साहित्य पाहून घेऊ। एका ताटात मी मध्यम आकाराच्या कच्च्या कैरीची साले काढून घेतलेली आहेत आणि त्या कैरीचे पातळ तुकडे कापून घेतलेले आहेत। त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि शेवटी अर्धी कवड खवलेले ओले खोबरे घेतलेले आहे। हे सर्व कढीचे साहित्य मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत। सुरुवातीला मिक्सरमध्ये ओले खोबरे घालून घेणार आहोत। त्यानंतर कापून घेतलेली कैरी, लसूण, हिरवी मिरची आणि 1.5 चमचा अख्खे धणे आणि त्यावर किंचित हळद घालणार आहोत। थोडे थोडे पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। इथे मी अर्धा कप पाणी घातलेले आहे। आता आपल्या कैरीचे वाटून तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेतलेले आहे। आता कढीच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। सुरुवातीला एक पातेले घेऊन त्यात 1 चमचा तेल गरम करून घेणार आहोत। त्यावर पाव चमचा राई छान तडतडली की 5 ते 6 कढीपत्त्याची पाने फोडणीत परतवून घेणार आहोत। फोडणी कढीला छान बसली की कढीला चवही छान लागते। आता आपण वाटून घेतलेले वाटप ह्या फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत व 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। झाकण काढून झाल्यावर ह्यात पाणी घालणार आहोत। मिक्सर जार मधील पाणी आणि त्यावर वरून काही पाणी मी इथे घातलेले आहे। साधारण 2 ग्लास भरून पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे। कढीत पाणी घालून झाल्यावर ती छान ढवळून घेणार आहोत। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। त्यानंतर यात मी काही कैरीचे तुकडे घालणार आहे। 5 ते 6 मिनिट कढी हाय फ्लेमवर उकळून घेणार आहोत। कढीला छान उकळी आल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत। अशा प्रकारे आपली कैरीची कढी तयार झालेली आहे। ही कैरीची कढी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। आता संपूर्ण कैरीच्या जेवणाचे ताट वाढून घेऊ। इथे मी कैरीचे झटपट होणारे लोणचे बनवलेले आहे। यात फक्त मीठ आणि मिरची पावडर घालून 20 ते 30 मिनिटांसाठी कैऱ्या मसाल्यामध्ये मुरवून घेणार आहोत। मग तयार होते झटपट कैरीचे आंबट लोणचे। त्यानंतर गोडांबा ताटात वाढून घेऊ। याचा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तोही अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। गोडांब्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही अशा प्रकारे आंबट गोड तिखट गोडांबा बनवून घेऊ शकता। त्यानंतर किंग ऑफ द थाली म्हणजेच कढी ही ताटात वाढून घेऊ। अशा प्रकारे कैरीची कढी एकदा नक्की करून बघा। ही कढी एकदा बनवाल तर नेहमी अशाच प्रकारे कढी बनवून खाल। आता आपण ही कढी भातासोबत सर्व करणार आहोत। इथे मी आंब्याच्या 2 फोडीही ठेवलेल्या आहेत। मी बनवलेली कैरीची कढी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राइब करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला छान कमेंट पाठवा। कैरीची कढी 1 नंबर झालेली आहे, चवीलाही मस्त झाली आहे। पुन्हा भेटू अशाच आंबट गोड रेसिपीज घेऊन। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।